नाही, मला वातावरण खूपच अनुकूल वाटतंय. म्हणजे भारतीय जनता पार्टीची आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची जी युती झाली आहे आणि त्यामार्फत कामं करण्याची जी आपण विजन लोकांना दाखवलं आहे. म्हणजे आता तुम्ही बघाल की प्रवीण भाऊ दरेकर यांनी सभा घेऊन आपल्या कामांची यादी त्यांनी इथे वाचून दाखवली आणि त्या यादी फक्त वाचून न दाखवता त्याच्यावरती ते पूर्णत्वास आणलेलं आहे. म्हणजे आपल्याकडे आता लेटर सुद्धा मिळालं आहे की पोलादपूरमध्ये मिनी MIDC मंजूर झाली आहे. त्याच्यामुळे लोकांनी प्रवीण भाऊ दरेकर, माननीय सुनीलजी तटकरे, स्नेहल दीदी जगताप, अदितीताई तटकरे या सगळ्यांचं नेतृत्व मला वाटतं की त्यांनी मान्य करून आम्हाला खूप चांगला प्रतिसाद या सगळ्यांमधून मिळतो आहे आणि लोकांना खरंच एका नवीन चेहऱ्याची आणि नव्या नेतृत्वाची गरज आहे, असाच लोकांचा प्रतिसाद आम्हाला आतापर्यंत मिळालेला आहे. आमचं एकच आहे आव्हान की म्हणजे आता आम्ही घरोघरी फिरताना आम्हाला दिसण्यात येत आहे की म्हणजे आपल्या तालुक्याची जी दुरावस्था झालेली आहे, जिल्हा परिषदेच्या मार्फत जी कामं आपली व्हायला पाहिजे होती, म्हणजे रस्त्यांच्या दुरावस्था असतील, जिल्हा परिषदेच्या शाळा असतील, म्हणजे प्राथमिक आरोग्य केंद्र जी गावात असायला पाहिजे तीही काही काही गावांमध्ये नाहीयेत. म्हणजे साधे हॉस्पिटल्स आपल्या तालुक्यात नाहीये, एकच हॉस्पिटल आहे. तर तेच विजन घेऊन आम्ही मतदारांपर्यंत तेच पोहोचवतो आहेत की जिल्हा परिषदेच्या मार्फत जी कामं आहेत ती आम्हाला वाटत नाहीये झाली आणि ती जर आपल्याला करायची असेल, तालुक्याच्या आपल्याला सर्वांगीण विकास जर करायची असेल तर आपल्याला एक तालुक्याला उत्तम नेतृत्व ज्याच्याकडे विजन आहे, सुसंस्कृत सुशिक्षित असं नेतृत्व देण्याची गरज आहे. आणि ते मला वाटतं आपल्या तीनही उमेदवारांकडे म्हणजे वरच्याही गणातल्या सुरेंद्र चव्हाण असतील भारतीय जनता पक्षाचे, आपल्या योगज्ञाताई उतेकर असतील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या, आणि जिल्हा परिषदेचे उमेदवार कृष्णा कदम भारतीय जनता पार्टीचे, या तीनही उमेदवारांकडे ते आहे आणि तेच आम्ही घरोघरी जातो तेव्हा ते पोहोचवण्याचा प्रयत्न करतो.